ही आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. अरे कोण म्हणते देणार नाही, अरे कोण म्हणते देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचं. मुंबईतील आझाद मैदानावरती सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांचं त्यांच्या विविध मागण्यासाठी आंदोलन आहे. सर, काय सांगाल? मुंबईतील आझाद मैदानावरती तुम्ही सर्व बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचारी आहात, काय तुमची प्रमुख मागणी आहे त्याविषयी सांगा. गेले 3-4 वर्ष आम्हाला जे बेस्ट प्रशासनामध्ये आम्ही जे कामगार रिटायर झालेलो आहोत, सेवानिवृत्त झालो आहे, त्या कोणत्याही लोकांना पीएफच्या व्यतिरिक्त 1 रुपया दिलेला नाही आहे. आमची ग्रॅज्युएटी बाकी आहे, जवळ 30 लाख 35 लाख प्रत्येक कामगाराची बाकी आहे. दिवाळीचा बोनस आहे, कोविड भत्ता आहे, LTA पगार आहे, रजेचा पगार आहे. हे अनेक मागण्या ज्या आमची जी देणी आहेत, जी आमच्या हक्काची आहेत. आम्ही काय भीक नाही मागत किंवा आमची कोणती मागणी नाही आहे की आमच्या हक्काचे पैसे आमच्या कामगारांना देण्यात यावं, हीच आमची इच्छा आहे. ते पण गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही आंदोलन करताय. यापूर्वी मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळेस प्रशासनाकडनं काय तुमच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यात आली, काय बैठकीमध्ये ठरलं? मागच्या ऑक्टोबरमध्ये 24-25 ला आमचं लक्षवेधी धरणं आंदोलन झालं होतं. त्याची दखल मीडियाच्या आपल्या माध्यमातून देशभरामध्ये पसरली होती. त्याची दखल मॅडमने घेतली होती स्वतः. मॅडमने आम्हाला, म्हणजे महाव्यवस्थापक आहेत शेट्टी मॅडम यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं. चर्चा सकारात्मक झाली. 2-3 दिवसामध्येच आम्हाला नगरविकास खात्याकडून आम्हाला पत्र आलं की तुमची सह्याद्री अतिथीगृह इथे मीटिंग लावण्यात येत आहे. परंतु 4 तारखेची मीटिंग होती 4 ऑगस्टला, आणि नेमकं त्या दिवशी दत्त जयंती होती असल्या कारणाने ती मीटिंग पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर आम्ही वेळोवेळी प्रशासनाची मागणी केली की आमची मीटिंग पुन्हा कधी लावताय, जेणेकरून त्यातून सकारात्मक भूमिका सरकारची यावी. परंतु आम्हाला कोणत्या प्रकारचा, कोणत्याही गोष्टीचा आम्हाला त्याचा निरोप आला नाही. त्याच्यामुळे नाईलाजाने आम्हाला आज या ठिकाणी या वयामध्ये आम्हाला साखळी उपोषणाला बसावं लागतं. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं त्यावेळेस प्रशासक होतं, आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे, तुम्हाला काय आशा वाटते, काय न्याय तुम्हाला मिळेल? आता नवीन जी येणारी आपली कमिटी आहे किंवा महापौर बसतील, स्थायी समिती बसेल, आमची त्यांच्याकडे एकच अपेक्षा असणार आहे की त्यांनी आमचा हा जो प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवावा. नाहीतर मग याच्या पुढे आम्हाला आत्मदहनाशिवाय पर्याय नाहीये. कारण की असं मारण्यापेक्षा असं मेलेलं परवडेल. निदान ह्याच्या पुढची जी आमचे बेस्टचे सहकारी आहेत ते सेवानिवृत्त होतील, निदान त्यांची तरतूद तरी शासनाला, महापालिकेला किंवा बेस्ट प्रशासनाला करून ठेवावं लागेल. एकूण किती सेवानिवृत्त कर्मचारी आहेत की ज्यांना हा लाभ मिळालेला नाही? आतापर्यंत जवळजवळ 5,000 सेवानिवृत्त कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या बेस्ट उपक्रमातून, त्यातून आता जवळजवळ 2-2.5 हजार लोकांना 2,000 लोकांना काय दिलेलं आहे. पण जवळ 3-3.5 हजार लोकांना अद्यापपर्यंत पीएफच्या व्यतिरिक्त 1 रुपया सुद्धा दिलेला नाहीये. तर ती लवकरात लवकर देण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी आहे. तुमची प्रमुख मागणी आहे तुम्हाला लवकरात लवकर जे काही तुमच्या मागण्या आहेत ते पूर्ण व्हाव्या. परंतु समजा आज तुम्ही आंदोलनाचा पहिला दिवस आहे, समजा तुमची मागणी पूर्ण नाही झाली तर काय भूमिका असणार आहे? सर, तुम्ही जर बॅनर पाहिला असेल पाठीमागे, त्याच्यामध्ये बेमुदत आपण उपोषण इथे सांगितलेलं आहे. आज आम्हाला जर मागणी आमची आज आम्हाला मुलाखत दिली नाही किंवा सकारात्मक भूमिका शासनाने किंवा राज्य शासनाने घेतली नाही तर हा बेमुदत उपोषण आम्ही करतोय. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी जे आपल्या विविध प्रमुख मागण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करताय. जोपर्यंत त्यांची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे मैदान आम्ही सोडणार नाही अशी ठाम भूमिका या सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई.